नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. नुकतीच महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021ची जाहिरात MPSCने प्रसारित केलेली आहे. मित्रांनो, आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलवरती आम्ही या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021ची सिरीज सुरू केलेली आहे आणि या सिरीजचाच भाग म्हणून आजच्या भागापासून आपण नागरिकशास्त्र या विषयावर आधारित 100 अतिसंभाव्य प्रश्नांची मालिका पाहणार आहोत. या 100 अतिसंभाव्य प्रश्नांच्या मालिकेतील हा आजचा आपला पहिला भाग. तर चला सुरुवात करूया. मित्रांनो, आजच्या भागातील हा पहिला प्रश्न आहे, पुढील दोनपैकी कोणते विधान बरोबर आहे? विधान अ आहे, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 23 मध्ये प्रदूषणमुक्त स्वच्छ पर्यावरणाची हक अंतर्भूत आहे. विधान ब आहे, जर असे पर्यावरण धोक्यात आले तर नागरिकांना संविधानाच्या कलम 34 खाली ते दूर करण्यास्तव हक्क असेल. आता मित्रांनो, या ठिकाणी पर्याय आहेत, फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर, अ आणि ब दोन्ही बरोबर आणि एकही नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय डी. वरील जे दोन विधानं आहेत अ आणि ब याच्यामधलं एकही विधान हे बरोबर नाही. तर या ठिकाणी विधान म्हणजे अनुच्छेद 23 जे विधान अ मध्ये त्याच्या बाबतीत उल्लेख केलेला आहे की भारतीय संविधानात अनुच्छेद 23 मध्ये प्रदूषणमुक्त स्वच्छ पर्यावरणाची हक अंतर्भूत आहे. तर असं नाहीये. अनुच्छेद 23 हा माणसाचा अपव्यापार आणि वेठबिगारी याच्याशी संबंधित आहे. त्यामुळे विधान अ आणि ब दोन्ही या ठिकाणी चुकीचे आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावरील मर्यादा आहेत? आता या ठिकाणी अ आहे देशाची सुरक्षा, ब आहे न्यायालयाचा अवमान, क आहे बदनामी आणि ड आहे भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता. आता या ठिकाणी पर्याय आहेत, फक्त अ ब क, ब आहे फक्त अ क ड, सी आहे फक्त अ ब ड आणि डी आहे वरील सर्व. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय डी वरील सर्व. म्हणजे देशाची सुरक्षा, न्यायालयांचा अवमान, बदनामी आणि भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता ह्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावरील मर्यादा आहेत. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या घटना दुरुस्तीनुसार अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गासाठी खाजगी विना अनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत? आता या ठिकाणी पर्याय आहेत 92, 93, 94 आणि 95. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी, म्हणजेच 93व्या घटना दुरुस्तीनुसार अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गांसाठी खाजगी विना अनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारामध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याच्या अधिकाराचा समावेश डॅश डॅशव्या घटना दुरुस्तीने करण्यात आलेला आहे? आता या ठिकाणी पर्याय आहेत 92, 93, 94 आणि 97. तर बरोबर उत्तर आहे 97व्या घटना दुरुस्तीनुसार स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारामध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याच्या अधिकाराचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय आहे उत्तर आहे पर्याय डी. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे? आता या ठिकाणी पर्याय आहेत 3ऱ्या भागात, 1ल्या भागात, 4थ्या भागात आणि 2ऱ्या भागात. तर बरोबर उत्तर आहे पर्याय सी 4थ्या भागात. भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या भागात मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारत सरकार अधिनियम 1935 मधील सूचनापत्राचा समावेश 1950च्या भारतीय संविधानात कसा केला आहे? आता या ठिकाणी पर्याय आहेत मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये आणि केंद्रसूची. तर मित्रांनो, बरोबर उत्तर आहे पर्याय बी मार्गदर्शक तत्वे. भारत सरकार अधिनियम 1935 मधील सूचनापत्रांचा समावेश 1950च्या भारतीय संविधानात मार्गदर्शक तत्वांमध्ये
केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या विभागात 42व्या घटना दुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणती उपकलमे समाविष्ट करण्यात आली? आता उपकलम 3 दिलेली आहेत. आहे कलम 39 समान न्याय आणि मोफत कायदेविषयक सहाय्य, कलम 43 उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांना सहभाग आणि कलम 48 पर्यावरणात सुधारणा आणि जंगले व वन्यजीव यांचे संरक्षण. आता या ठिकाणी पर्याय आहेत फक्त अ, फक्त ब आणि क, फक्त अ आणि क आणि वरील सर्व. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय डी, वरील सर्व. म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या विभागात 42व्या घटना दुरुस्तीनुसार जी 3 कलम आहेत, कलम 39, कलम 43 आणि कलम 48 ही समाविष्ट करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते उद्दिष्ट राज्यांच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट नाही? आता या ठिकाणी पर्याय आहेत गोहत्या थांबवणे, कुटीर उद्योगांची स्थापना करणे, आंतरराष्ट्रीय शांतता वृद्धिंगत करणे आणि देहांताची शिक्षा रद्द करणे. आता या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय डी, देहांताची शिक्षा रद्द करणे. म्हणजे हे जे उद्दिष्ट आहे हे राज्यांच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट होत नाही. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्वाचे मूलभूत अधिकारात रूपांतर झाले आहे? आता या ठिकाणी पर्याय आहेत काम करण्याचा अधिकार, माहितीचा अधिकार, चांगल्या पर्यावरणाचा अधिकार आणि शिक्षणाचा अधिकार. तर मित्रांनो या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय डी, शिक्षणाचा अधिकार. शिक्षणाचा अधिकार जे सुरुवातीला मार्गदर्शक तत्वामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले होते ते आता मूलभूत अधिकारामध्ये रूपांतरित झालेले आहे. पुढचा प्रश्न आहे, मार्गदर्शक तत्वे कोऱ्या चेक प्रमाणे आहेत, त्यांचे वटविणे बँकेच्या इच्छेवर सोडलेले आहे असे कोणी म्हटले आहे? आता या ठिकाणी पर्याय आहेत डॉक्टर B.R. आंबेडकर, प्रोफेसर K.T. शहा, N.G. रांगा आणि B.N. राव. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय बी, प्रोफेसर K.T. शहा. प्रोफेसर K.T. शहा म्हणतात की मार्गदर्शक तत्वे कोऱ्या चेकप्रमाणे आहेत, त्यांचे वटविणे बँकेच्या इच्छेवर सोडलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, राज्यनीतीच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात कोणते गुणवैशिष्ट्ये गैरलागू ठरते? आता या ठिकाणी पर्याय आहेत मूलभूत अधिकारांशी अनुरूप, न्यायालयीन निर्णय योग्य, परिवर्तनीय आणि कल्याणप्रद. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय बी, न्यायालयीन निर्णय योग्य. राज्यनीतीच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात न्यायालयीन निर्णय योग्य हे गुणवैशिष्ट्ये गैरलागू ठरते. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कलम मध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख केला आहे. आता या ठिकाणी पर्याय आहेत कलम 36A, कलम 51, कलम 12 ते 15, 12 ते 35 आणि कलम 51A. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय डी, कलम 51A. भारतीय राज्यघटनेच्या कलम 51A मध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये समान न्याय व गरिबांना मोफत कायदेशीर सहाय्य देण्याची तरतूद करण्यात आली आहे? आता या ठिकाणी पर्याय आहेत कलम 44A, कलम 48, कलम 39A आणि कलम 39. तर मित्रांनो बरोबर उत्तर या ठिकाणी आहे पर्याय सी, कलम 39A. भारतीय राज्यघटनेच्या कलम 39A कलमान्वये समान न्याय व गरिबांना मोफत कायदेशीर सहाय्य देण्याची तरतूद करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते कलम मुलामुलींना निशुल्क व सक्तीचे शिक्षण देण्याचे कबूल करते? आता या ठिकाणी पर्याय आहेत कलम 30, कलम 31, कलम 45 तर कलम 30-31. आता या ठिकाणी बरोबर उत्तर आहे कलम 45. भारतीय संविधानातील कलम 45 हे कलम मुलामुलींना निशुल्क व सक्तीचे शिक्षण देण्याचे कबूल करते. पुढचा प्रश्न आहे,
खालीलपैकी कोणते संविधानाचे कलम भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे? आता या ठिकाणी पर्याय आहेत कलम 21A, कलम 39B, कलम 51A तर कलम 41A. मित्रांनो, या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय सी, कलम 51A. कलम 51A हे संविधानाचे कलम भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला? आता या ठिकाणी पर्याय आहेत 45वी घटना दुरुस्ती, 46वी घटना दुरुस्ती, 42वी घटना दुरुस्ती आणि 44वी घटना दुरुस्ती. आता मित्रांनो, या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय सी, 42वी घटना दुरुस्ती. 42व्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे कलम 51अ कशा संबंधी आहे? या ठिकाणी पर्याय आहेत मूलभूत कर्तव्य, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि राष्ट्रपती. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय ए, मूलभूत कर्तव्य. भारतीय राज्यघटनेचे कलम 51अ हे मूलभूत कर्तव्यासंबंधी आहे. पुढचा प्रश्न आहे, घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश डॅश डॅशच्या शिफारशीवरून करण्यात आला. आता या ठिकाणी पर्याय आहेत वल्लभभाई पटेल समिती, कृपलानी समिती, सरकारी आयोग आणि स्वर्ण सिंग समिती. या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय डी, स्वर्ण सिंग समिती. घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश हा स्वर्ण सिंग समितीच्या शिफारशीवरून करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील व्यक्तीच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे? आता या ठिकाणी पर्याय आहेत सोव्हिएत संघ, फ्रान्स, USA म्हणजे अमेरिका आणि आयर्लंड. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय ए, सोव्हिएत संघ. भारतीय राज्यघटनेतील व्यक्तीच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद ही सोव्हिएत संघ देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे, मार्गदर्शक तत्वे शासनाकडून केलेल्या अपेक्षा आहेत, तर मूलभूत कर्तव्य डॅश डॅश कडून केलेल्या अपेक्षा आहेत. आता या ठिकाणी पर्याय आहेत मंत्रिमंडळ, जनता, प्रतिनिधी, सर्वोच्च न्यायालय. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय बी, जनता. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी भारतीय नागरिकांचे कोणते मूलभूत कर्तव्य नाही? आता या ठिकाणी पर्याय आहेत देशाचे संरक्षण करणे, नियमित कर भरणे, 6 ते 14 वर्षादरम्यानचे अपत्य किंवा पाल्य यास शिक्षणाच्या संधी देणे आणि एकही नाही. तर या ठिकाणी मित्रांनो बरोबर उत्तर आहे पर्याय बी, नियमित कर भरणे. नियमित कर भरणे हे नागरिकाचे मूलभूत कर्तव्य नाही. पुढचा प्रश्न आहे, मूलभूत कर्तव्यांबाबत योग्य क्रम लावा. आता या ठिकाणी 4 विधान दिलेली आहेत, त्यांचा योग्य क्रम आपल्याला लावायचा आहे. विधान अ आहे सार्वभौमत्वाचे रक्षण, ब आहे राष्ट्रगीताचा सन्मान, क आहे सार्वजनिक संपत्तीचे रक्षण, तर ड आहे वैज्ञानिक दृष्टिकोन निर्मिती. आता या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय सी, म्हणजे विधान ब अगोदर असायला पाहिजे, म्हणजे राष्ट्रगीताचा सन्मान, त्यानंतर अ म्हणजे सार्वभौमत्वाचे रक्षण, त्यानंतर ड म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन निर्मिती आणि सर्वात शेवटी असेल क म्हणजे सार्वजनिक संपत्तीचे रक्षण. तर अशा पद्धतीने मूलभूत कर्तव्याचा जो क्रम आहे तो असायला हवा. राष्ट्रगीताचा सन्मान, सार्वभौमत्वाचे रक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्मिती आणि सार्वजनिक संपत्तीचे रक्षण. पुढचा प्रश्न आहे, भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपतीपद भूषवले आहे? आता या ठिकाणी पर्याय आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर झाकीर हुसेन, आर व्यंकटरमण आणि KR नारायणन. बरोबर उत्तर आहे पर्याय ए, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे भारताचे पहिले राष्ट्रपती होते, यांनी आतापर्यंत 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कायद्याचा समावेश प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्यात होत नाही?
पर्याय आहेत टाडा, नासा, रासुका आणि मिसा. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय बी, नासा. मित्रांनो, नासा हा कोणत्याही पद्धतीचा कायदा नाही. ती एक अमेरिकेची स्पेस रिसर्च मध्ये कार्यरत असलेली एक संस्था आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक हितासाठी सर्वोच्च न्यायालयात जाता येते याची दखल संविधानाच्या डॅश डॅश या कलमाखाली घेतली जाऊ शकत नाही. या ठिकाणी बरोबर पर्याय आहेत 30, 31, 32, 34. तर मित्रांनो, या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय सी, 32. म्हणजे कोणत्याही व्यक्तीच्या सार्वजनिक हितासाठी सर्वोच्च न्यायालयात जाते याची दखल संविधानाच्या 30 या कलमाखाली घेतली जाऊ शकते. पुढचा प्रश्न आहे, कलम 23 मधील बिगारी या संकल्पनेचा अर्थ स्पष्ट करणाऱ्या खालील विधानांचा विचार करा. अ. सक्तीचे श्रम. ब. शारीरिक क्षमतेपलीकडे काम करण्याची सक्ती करणे. क. अनैच्छिक दास्यत्व. तर ड. विशिष्ट मालकांसाठी काम करणे आणि त्यांच्या परवानगीशिवाय अन्यत्र नोकरी न स्वीकारणे. मित्रांनो, या ठिकाणी पर्याय आहेत केवळ अ बरोबर आहे, ब आहे अ आणि ब बरोबर आहे, सी आहे अ, ब व क बरोबर, तर डी आहे सर्व बरोबर आहेत. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय डी, म्हणजे कलम 23च्या बाबतीत जी वरती अ, ब, क आणि ड विधाने दिलेली आहेत ती सर्व बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने पहा. आता या ठिकाणी विधान अ आहे, भारतीय राज्यघटनेच्या कलम 17 नुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे. विधान ब आहे, भारतीय राज्यघटनेच्या 52व्या घटनादुरुस्तीनुसार पक्षांतर बंदी विषयक तरतुदी लागू करण्यात आल्या. वरीलपैकी कोणते किंवा कोणती विधान किंवा विधाने ही बरोबर आहे किंवा आहेत. म्हणजे या ठिकाणी पर्याय आहेत ए अ, बी ब, सी अ आणि ब, तर डी आहे यापैकी नाही. तर मित्रांनो, बरोबर उत्तर आहे पर्याय सी, अ आणि ब हे दोन्ही विधाने बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. विधान अ आहे, एखादा कायदा अंमलात येण्या अगोदरच्या त्या कायद्याने प्रतिबंधित केलेल्या कृत्याकरता कोणीही दोषी ठरविले जाऊ शकत नाही. विधान ब आहे, एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा खटला चालवता येत नाही. तर विधान क आहे, कोणीही स्वतःविरुद्ध साक्षीदार होऊ शकत नाही. आता या ठिकाणी पर्याय आहेत अ, ब, क वरील सर्व. तर मित्रांनो, या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय सी, क. म्हणजे विधान क जे आहे, कोणीही स्वतःविरुद्ध साक्षीदार होऊ शकत नाही, हे विधान अयोग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, स्वातंत्र्य समतेपासून वेगळे करता येत नाही, समतेला स्वातंत्र्यापासून वेगळे करता येणार नाही आणि स्वातंत्र्य व समतेला बंधुतेपासून वेगळे करता येणार नाही, हे उद्गार कोणाचे आहेत. आता या ठिकाणी पर्याय आहेत पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर एस राधाकृष्णन, तर डॉक्टर B.R. आंबेडकर. तर मित्रांनो, या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय डी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्वातंत्र्य समतेपासून वेगळे करता येत नाही, समतेला स्वातंत्र्यापासून वेगळे करता येणार नाही आणि स्वातंत्र्य व समतेला बंधुतेपासून वेगळे करता येणार नाही, हे उद्गार डॉक्टर B.R. आंबेडकर यांचे आहे. पुढचा प्रश्न आहे, या ठिकाणी दोन विधाने दिलेली आहेत. विधान अ आहे, भारताच्या राज्यघटनेत अल्पसंख्य शब्दाची व्याख्या नाही. तर विधान ब आहे, अल्पसंख्याक आयोग ही बिगर घटनात्मक संस्था नाही. आता या ठिकाणी पर्याय आहेत ए, अ आणि ब बरोबर आहेत, तर ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. पर्याय बी आहे, अ आणि ब बरोबर आहे व ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण नाही. विधान सी आहे, अ बरोबर आहे पण ब चूक आहे. तर विधान डी आहे, अ चूक आहे पण ब बरोबर आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय बी, अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर आहेत, पण ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण नाही. पुढचा प्रश्न आहे, योग्य कथन किंवा कथने ओळखा. आता या ठिकाणी
कथन अ आहे, डॉक्टर आंबेडकर यांनी संविधानाच्या भाग 3चा उल्लेख सर्वात टीकात्मक भाग असा केला आहे. तर ब आहे, तामिळनाडूमध्ये एकूण आरक्षण कोटा 69% आहे. आता या ठिकाणी पर्याय आहेत. कथन अ बरोबर, ब चुकीचे. बी आहे कथन अ चुकीचे, ब बरोबर. सी आहे कथने अ व ब दोन्ही बरोबर. तर विधान डी आहे कथने अ व ब दोन्ही चुकीचे. आता मित्रांनो या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय सी, कथने अ व ब दोन्ही बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे, कालानुक्रमे मांडणी करा. आता या ठिकाणी अ, ब, क आणि ड असे 4 विधानं दिलेली आहेत. त्यांची काळाप्रमाणे मांडणी करायची आहे आणि योग्य पर्याय निवडायचा आहे. विधान अ आहे अंतर्गत सुरक्षा कायदा, ब आहे प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा, क आहे दहशतवाद प्रतिबंध कायदा आणि ड आहे राष्ट्रीय सुरक्षा कायदा. तर मित्रांनो या ठिकाणी जे दिलेले पर्याय आहेत त्यामधून पर्याय ए हा बरोबर आहे. म्हणजेच सिक्वेन्स कसा असायला पाहिजे, तर सुरुवातीला असेल प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा, त्यानंतर असेल अंतर्गत सुरक्षा कायदा, त्यानंतर असेल राष्ट्रीय सुरक्षा कायदा आणि मग असेल शेवटी दहशतवाद प्रतिबंधक कायदा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला? 84वी घटना दुरुस्ती, 85वी घटना दुरुस्ती, 86वी घटना दुरुस्ती आणि 87वी घटना दुरुस्ती. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय सी, 86व्या घटना दुरुस्तीद्वारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, समानतेच्या अधिकारामध्ये खालीलपैकी कोणत्या मुद्द्यांचा अंतर्भाव होतो? आता या ठिकाणी 4 मुद्दे दिलेले आहेत. कायद्यासमोर समानता, अस्पृश्यतेची समाप्ती, पदव्यांची समाप्ती आणि समान अभिव्यक्ती स्वातंत्र्य. आता या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत, 4 दिलेले आहेत. ए मध्ये आहे अ ब ड, बी मध्ये आहे अ क ड, सी मध्ये आहे क अ ब आणि डी मध्ये आहे ब ड क. मित्रांनो या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय सी, क अ आणि ब ही 3 विधाने या ठिकाणी या 3 विधानांमध्ये तर मित्रांनो या ठिकाणी क अ ब म्हणजेच अ ब क या 3 मुद्द्यांचा समानतेच्या अधिकारामध्ये अंतर्भाव होतो. म्हणजे कायद्यासमोर समानता असेल, अस्पृश्यतेची समाप्ती असेल आणि पदव्यांची समाप्ती असेल, तर या मुद्द्यांचा अंतर्भाव समानतेच्या अधिकारामध्ये होतो. पुढचा प्रश्न आहे, योग्य कथन किंवा योग्य कथने ओळखा. आता 2 या ठिकाणी कथन आहेत. अनुच्छेद 47 प्रमाणे सर्व बालकांना वयाच्या 14व्या वर्षापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण असावे. तर विधान ब आहे 86व्या घटना दुरुस्तीद्वारे 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी शिक्षण हे मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. आता या ठिकाणी 4 पर्याय आहेत. ए आहे कथन अ बरोबर, कथन ब चुकीचे, ब आहे कथन अ चुकीचे, कथन ब बरोबर, सी आहे दोन्ही कथने अ आणि ब बरोबर आहेत आणि डी आहे दोन्ही कथने अ आणि ब चुकीचे आहेत. या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय बी, कथन अ चुकीचे आहे आणि कथन ब बरोबर आहे. म्हणजे 86व्या घटना दुरुस्तीद्वारे 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी शिक्षण हे मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. हे विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? पर्याय आहेत पंतप्रधान, राज्यपाल, राष्ट्रपती, मुख्य न्यायाधीश. तर मित्रांनो राष्ट्रपती हा भारताचा प्रथम नागरिक असतो. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय सी, राष्ट्रपती. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मुख्यमंत्री अपात्र ठरतो. आता या ठिकाणी त्याची 4 कारणं दिलेली आहेत. त्यापैकी कोणतं कारण हे बरोबर आहे हे आपल्याला दिलेल्या पर्यायातून ओळखायचं आहे. तर या ठिकाणी 4 जी कारणं आहेत त्यामध्ये आहे, जर तो स्वतः उमेदवार असेल तर ब जे कारण आहे ते आहे
जर त्याने बहुमत सिद्ध केले नसेल तर. क आहे जर तो राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ गृहाचा सदस्य असेल तर. ड आहे जर तो काळजीवाहू मुख्यमंत्री असेल तर. तर या ठिकाणी या दिलेल्या 4 विधानातून बरोबर विधान जे आहे ते आहे पर्याय सी, म्हणजेच विधान क हे त्या वरील प्रश्नामध्ये जे विधान दिलेलं आहे त्याचं कारण आहे. म्हणजे राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मुख्यमंत्री अपात्र ठरतो जर तो राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ गृहाचा सदस्य असेल तर. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रपतींची निवड अप्रत्यक्षरित्या निर्वाचन मंडळाकडून होते ज्यामध्ये डॅश डॅशच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो. या ठिकाणी पर्याय आहेत ए फक्त लोकसभा, बी फक्त राज्यसभा, सी लोकसभा व राज्यसभा, तर डी लोकसभा, राज्यसभा व राज्याच्या विधानसभा. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय डी. भारताच्या राष्ट्रपतींची निवड अप्रत्यक्षरित्या निर्वाचन मंडळाकडून होते ज्यामध्ये लोकसभा, राज्यसभा व राज्याच्या विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो. पुढचा प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रपती आपल्या राजीनाम्याचे पत्र कोणाला संबोधून देतो. पर्याय आहेत प्रधानमंत्री, भारताचे सर्वोच्च न्यायाधीश, भारताचे उपराष्ट्रपती, वरीलपैकी एकही नाही. तर मित्रांनो या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय सी, भारताचे उपराष्ट्रपती. भारताचा राष्ट्रपती आपल्या राजीनाम्याचे पत्र हे भारताचे उपराष्ट्रपती यांना संबोधून देतात. पुढचा प्रश्न आहे, आम्ही त्यांना कोणतीही वास्तव सत्ता दिली नाही पण आम्ही त्यांचे स्थान अधिकाराचे आणि प्रतिष्ठेचे केले आहे. राष्ट्रपतींच्या स्थानाबाबत असे कोण म्हणाले. या ठिकाणी पर्याय आहेत पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, के.एम. मुन्शी आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर मित्रांनो या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय ए, पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरूंचं हे विधान आहे राष्ट्रपतींच्या बाबतीत आहे की आम्ही त्यांना कोणतीही वास्तव सत्ता दिलेली नाही पण आम्ही त्यांचे स्थान अधिकाराचे आणि प्रतिष्ठेचे केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रपती म्हणून कोणाचा कालावधी सर्वात कमी होता. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉक्टर झाकीर हुसेन, श्री व्ही गिरी आणि डॉक्टर फखरुद्दीन अली अहमद. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय बी, डॉक्टर झाकीर हुसेन. डॉक्टर झाकीर हुसेन यांचा राष्ट्रपती म्हणून सर्वात कमी कालावधी होय. पुढचा प्रश्न आहे, पुढील कोणते विधान चुकीचे आहे. विधान अ आहे प्रत्यक्षात उपराष्ट्रपती लोकसभेचाच नामनिर्देशित असतो आणि विधान ब आहे त्या दृष्टीने राज्यसभेला आपला अध्यक्ष निवडण्याचा अधिकार नाकारला गेला आहे. तर या ठिकाणी जे 4 पर्याय दिलेले आहेत त्यापैकी बरोबर उत्तर आहे पर्याय डी, म्हणजे एकही नाही. जी 2 विधानं दिलेली आहेत त्यापैकी एकही विधान हे बरोबर नाही. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती खालील कोणत्या परिस्थितीत आणीबाणी घोषित करतात. आता या ठिकाणी 4 कारणं दिलेली आहेत किंवा त्या परिस्थितींचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे की बाह्य परकीय, बाह्य म्हणजेच परकीय आक्रमण, ब आहे अंतर्गत कलह, क आहे राज्यात राज्यकारभार चालविण्यात अपयश आणि ड आहे आर्थिक कलह. आता मित्रांनो या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायातून बरोबर उत्तर जे आहे ते आहे पर्याय बी, म्हणजे कारण अ, कारण क आणि कारण ड हे आणीबाणी घोषित करण्यासाठीची योग्य कारणं आहेत. म्हणजेच राष्ट्रपती कोणत्या परिस्थितीत आणीबाणी घोषित करतात, तर जेव्हा बाह्य किंवा परकीय आक्रमण आपल्या देशावरती झालं असेल तर, त्यानंतर राज्यात राज्यकारभार चालविण्यात अपयश येत असेल तर, आणि ड आहे आर्थिक कलह असेल तर. आता पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधानांच्या निर्देशावरून जर एखादा केंद्रीय मंत्री राजीनामा देत नसेल तर. आता नसेल असेल हे म्हणजे ॲक्च्युली या ठिकाणी नसेल असं असायला हवं. तर या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. राष्ट्रपती त्याच पदावरून काढून टाकू शकतात, पंतप्रधान त्याच पदावरून काढून टाकू शकतात,
पंतप्रधान स्वतःच राजीनामा देतात. आणि डी आहे लोकसभा त्याच्या किंवा तिच्या विरुद्ध ठराव पास करते. आता या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय ए, म्हणजे पंतप्रधानांच्या निर्देशावरून जर एखादा केंद्रीय मंत्री राजीनामा देत नसेल तर राष्ट्रपती त्यास पदावरून काढून टाकू शकतात. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे राष्ट्रपतींना मंत्रिपरिषदेच्या सल्ल्यानुसार वागणे बंधनकारक आहे? 42वी घटना दुरुस्ती, 44वी घटना दुरुस्ती, 24वी घटना दुरुस्ती, तर 52वी घटना दुरुस्ती. तर मित्रांनो या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय ए, 42व्या घटना दुरुस्तीद्वारे राष्ट्रपतींना मंत्रिपरिषदेच्या सल्ल्यानुसार वागणे बंधनकारक आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या अटॉर्नी जनरल संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? 3 विधानं आहेत. विधान अ आहे, ते संसदेच्या कामकाजात भाग घेऊ शकतात. ब आहे, ते संसदीय समितीचे सदस्य होऊ शकतात. आणि क आहे, ते संसदीय समितीमध्ये मतदान करू शकतात. आता या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. त्या 4 पर्यायातून बरोबर उत्तर आहे पर्याय डी, म्हणजे अ आणि ब हे 2 विधाने सत्य आहेत. अटॉर्नी जनरलच्या बाबतीत जी विधानं आहेत त्यापैकी ते संसदेच्या कामकाजात भाग घेऊ शकतात हे विधान सत्य आहे. आणि ब हे विधान म्हणजेच ते संसदीय समितीचे सदस्य होऊ शकतात हे सुद्धा विधान सत्य आहे. परंतु ते संसदीय समितीमध्ये मतदान करू शकत नाहीत हे विधान मात्र, तर या ठिकाणी जे म्हटलेलं आहे की ते करू शकतात मतदान, ते विधान चुकीचं आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यातील संबंध भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणत्या कलमांनी विस्तृतपणे अधिराज्यित होतात? कलम 73, कलम 74, कलम 76, कलम 78. आता या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी बरोबर उत्तर आहे पर्याय डी, म्हणजे ब आणि ड, म्हणजे कलम 74 आणि कलम 78 हे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यातील संबंध भारतीय संविधानातील कलमांनी, या कलमांनी म्हणजे कलम 74 आणि कलम 78 या कलमांनी विस्तृतपणे अधिराज्यित होतात. पुढचा प्रश्न आहे, भारतात सरकारी आदेशावर मंत्र्यांची सही नसते, इंग्लंडमध्ये मात्र. आता 2 विधानं आहेत. प्रत्येक सरकारी आदेशावर मंत्र्यांची प्रतिस्वाक्षरी असते. आणि विधान ब आहे, राजाला न्यायालयात नेता येत नाही कारण राजा चुका करू शकत नाही. वरील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? आता या ठिकाणी 4 पर्याय आहेत. अ, ब, दोन्ही, एकही नाही. तर मित्रांनो या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय सी, दोन्ही. या ठिकाणी जी 2 विधानं दिलेली आहेत इंग्लंडच्या राज्यघटनेविषयी, ती दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण संख्या डॅश डॅश आहे. पर्याय आहेत 288, 19, 48 तर 67. या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय डी, 67. महाराष्ट्रातून जे लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणारे सदस्य आहेत ते आहेत 48 लोकसभेचे आणि 19 राज्यसभेचे, म्हणजे एकूण 67 सदस्य हे संसदेवरती नामनिर्देशित होतात. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संसद कोणते घटक मिळून बनलेली असते? या ठिकाणी 4 पर्याय आहेत. विधानसभा, विधान परिषद, राज्यपाल, राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा, विधानसभा, राष्ट्रपती, राज्यपाल, राज्यसभा, विधान परिषद, लोकसभा. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय बी, राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा यांना मिळून संसद ही बनलेली असते. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपतींकडून लोकसभेमध्ये डॅश डॅश अँग्लो इंडियन सदस्य नेमले जातात. 4 पर्याय आहेत. 3, 2, 4, 5 अशा पद्धतीचे. आणि या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय बी, 2. राष्ट्रपतींकडून लोकसभेमध्ये 2 अँग्लो इंडियन सदस्य नेमले जातात. पुढचा प्रश्न आहे, भारताचे कोणते मुख्य न्यायाधीश होते ज्यांनी काही काळ प्रभारी राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळली? या ठिकाणी 4 पर्याय आहेत.
MC छागला, M हिदायतुल्ला, Y चंद्रचूड आणि वरीलपैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय बी, M हिदायतुल्ला. M हिदायतुल्ला हे असे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत ज्यांनी काही काळ प्रभारी राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळली होती. पुढचा प्रश्न आहे, भारतात केंद्रीय कॅबिनेट बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? 4 पर्याय आहेत, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री. बरोबर उत्तर आहे पर्याय बी, उपराष्ट्रपती. भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान हे उपराष्ट्रपती भूषवितात. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात कारण? आता या ठिकाणी 4 पर्याय आहेत, पंतप्रधानांच्या सल्ल्याने, भारताच्या मुख्य न्यायाधीशांच्या सल्ल्याने, लोकसभेच्या शिफारशीने, यापैकी नाही. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय ई, पंतप्रधानांच्या सल्ल्याने. राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात पंतप्रधानांच्या सल्ल्याने. पुढचा प्रश्न आहे, भारतात केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो? 4 पर्याय आहेत, राष्ट्रपती, लोकसभा सभापती, पंतप्रधान, वित्तमंत्री. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पंतप्रधान म्हणजे पर्याय सी. भारतात केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष हा पंतप्रधान असतो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण नव्हते? 4 पर्याय आहेत, सी रंगराजन, मनमोहन सिंग, डॉक्टर डी सुब्बाराव आणि नरेंद्र जाधव. तर मित्रांनो या ठिकाणी बरोबर उत्तर आहे की पर्याय डी म्हणजेच नरेंद्र जाधव. नरेंद्र जाधव हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून कधीही त्यांनी काम पाहिलेलं नाही. पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधान खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात? 4 ऑप्शन्स आहेत, मंत्रिमंडळ, राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा. या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय डी, लोकसभा. पंतप्रधान हे लोकसभेला जबाबदार असतात. पुढचा प्रश्न आहे, संसदेच्या 2 अधिवेशनामधील अंतर डॅश डॅश महिन्यांपेक्षा कमी असावे. आता या ठिकाणी 4 पर्याय आहेत, 2 महिन्यांपेक्षा, 4 महिन्यांपेक्षा, 6 महिन्यांपेक्षा, 8 महिन्यांपेक्षा. बरोबर उत्तर आहे पर्याय सी, 6 महिन्यांपेक्षा. संसदेच्या 2 अधिवेशनामधील अंतर हे 6 महिन्यांपेक्षा कमी असावे लागते. पुढचा प्रश्न आहे, देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे डॅश डॅश होय. 4 पर्याय आहेत, राज्य विधिमंडळ, संसदीय मंडळ, संसद, न्यायमंडळ. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय सी म्हणजेच संसद. देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे संसद होय. पुढचा प्रश्न आहे, सनदी सेवकांना डॅश डॅश बनण्याची परवानगी नाही. आता या ठिकाणी 4 पर्याय आहेत, संसद सदस्य, मुख्य निर्वाचन आयुक्त, विद्यापीठाचे कुलगुरू, तर चौकशी आयोगाचे प्रमुख. या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय ए, संसद सदस्य. सनदी सेवकांना संसद सदस्य बनण्याची परवानगी नाही. पुढचा प्रश्न आहे, आता या ठिकाणी 2 विधाने दिलेली आहेत. विधान अ आहे, भारतात राज्यसभेचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात कारण? विधान ब आहे, राज्यसभा लोकसभा लोकांपेक्षा राज्यांचे प्रतिनिधित्व करते. आता या ठिकाणी पर्याय आहेत, ए आहे, अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत आणि ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण आहे. बी आहे, अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत पण ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण नाही. सी आहे, अ हे बरोबर आहे, ब हे चूक आहे. आणि डी आहे, अ हे चूक आहे पण ब हे बरोबर आहे. आता या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय बी म्हणजेच अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत पण ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण नाही. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून राज्यसभेच्या सदस्यांची नियुक्ती करतात? आता या ठिकाणी 4 पर्याय आहेत. ए आहे, वाङ्मय, शास्त्र, कला आणि समाजसेवा. बी आहे, शास्त्र, तंत्रज्ञान, कला आणि समाजसेवा. सी आहे, समाजशास्त्रे, संगीत, क्रीडा आणि कला. आणि डी आहे, समाजशास्त्रे, नृत्य, संगीत आणि क्रीडा. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय ए म्हणजेच राष्ट्रपती वाङ्मय, शास्त्र, कला आणि समाजसेवा या विविध क्षेत्रातून राज्यसभेच्या सदस्यांची नियुक्ती करतात.
पुढचा प्रश्न आहे, संसदेकडे खालीलपैकी कोणाला पदावरून काढून टाकण्याचे अधिकार आहेत? या ठिकाणी अ आहे महालेखापाल, ब आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, क आहे मुख्य निवडणूक आयुक्त आणि ड आहे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. आता या ठिकाणी बरोबर उत्तर आहे, जे 4 पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायातून पर्याय ए हे बरोबर आहे. म्हणजे राष्ट्रपती महालेखापाल असतील, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील किंवा मुख्य निवडणूक आयुक्त असतील किंवा त्यासोबतच उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील, ह्या सर्वांना पदावरून काढून टाकण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत. पुढचा प्रश्न आहे, महिलांच्या लोकसभेतील प्रतिनिधित्वासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. आता 2 विधाने आहेत. विधान अ आहे, पहिल्या लोकसभेत केवळ 4.4% महिला सदस्य होत्या आणि ब आहे 16व्या लोकसभेत त्या 6 पट वाढल्या आहेत. वरीलपैकी कोणते विधान किंवा कोणती विधाने बरोबर आहेत? आता या ठिकाणी पर्याय आहेत अ, ब यापैकी नाही. या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय ए, म्हणजेच विधान अ हे केवळ बरोबर आहे. पहिल्या लोकसभेत केवळ 4.4% महिला सदस्य होत्या आणि 16व्या लोकसभेमध्ये त्या 6 पटीने वाढलेल्या नाहीत, त्या साधारणपणे 3 पटीने वाढलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या राज्यांची लोकसभेच्या जागांमध्ये एक जागा निर्धारित करण्यात आली आहे? या ठिकाणी अ आहे मिझोरम, ब आहे नागालँड, क आहे त्रिपुरा, ड आहे सिक्कीम, ई आहे गोवा, फ आहे चंदीगड आणि ज आहे मणिपूर. आता या ठिकाणी जे 4 पर्याय दिलेले आहेत त्या 4 पर्यायातून बरोबर उत्तर आहे पर्याय सी, म्हणजेच अ, ब आणि ड. मिझोरम, नागालँड आणि सिक्कीम या 3 राज्यातून लोकसभेच्या जागांमध्ये एक जागा निर्धारित करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, लोकसभेविषयी कोणती विधाने सत्य आहेत? 4 विधानं दिलेली आहेत. अ आहे ती संसदबाह्य हस्तक्षेपापासून मुक्त आहे, ब आहे केवळ तिलाच केंद्र पातळीवर कायदे करण्याचा सर्वोच्च अधिकार आहे, क आहे ती सर्वस्वी सार्वभौम आहे आणि ड आहे ती जनतेला उत्तरदायी आहे. या ठिकाणी जे 4 पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायातून बरोबर उत्तर आहे पर्याय डी, म्हणजेच केवळ विधान अ आणि ड हे बरोबर आहेत. म्हणजे संसद ही संसदबाह्य हस्तक्षेपापासून, लोकसभा ही संसदबाह्य हस्तक्षेपापासून मुक्त आहे आणि लोकसभा ही जनतेला उत्तरदायी आहे. हे 2 विधाने बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे, बिनविरोध निवडून येणाऱ्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण? 4 पर्याय आहेत. विजयालक्ष्मी पंडित, इंदिरा गांधी, शीला दीक्षित आणि मीरा कुमार. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे मीरा कुमार, म्हणजेच पर्याय डी. बिनविरोध निवडून येणाऱ्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती म्हणजे मीरा कुमार होय. पुढचा प्रश्न आहे, भारतातील भाषावर प्रांत रचनेच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या भागाचा अधिक पुढाकार होता? पर्याय आहेत मराठवाडा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक. तर बरोबर उत्तर आहे पर्याय सी, आंध्र प्रदेश. भारतातील भाषावर प्रांत रचनेच्या प्रक्रियेत आंध्र प्रदेश या राज्याचा अधिक पुढाकार होता. पुढचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाने काही वैशिष्ट्यांना संविधानाची पायाभूत वैशिष्ट्ये म्हणून मान्यता दिलेली आहे. पुढीलपैकी कोणत्या वैशिष्ट्यांचा त्यात समावेश होतो? अ आहे समतेचे तत्व, ब आहे न्यायालयीन पुनर्विलोकन, क आहे संघराज्य आणि डी आहे सार्वभौमत्व. आता या ठिकाणी जे 4 पर्याय दिलेले आहेत त्या 4 पर्यायातून बरोबर उत्तर आहे पर्याय ए, म्हणजेच अ, ब, क, ड या 4ही वैशिष्ट्यांचा त्या संविधानाच्या पायाभूत वैशिष्ट्यांमध्ये समावेश केलेला आहे. म्हणजे समतेचे तत्व, न्यायालयीन पुनर्विलोकन, संघराज्य आणि सार्वभौमत्व. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या संघराज्यात्मक पद्धतीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? आता 4 पर्याय आहेत. ए आहे राज्यघटनेत संघराज्य हा शब्द प्रयोग कुठेही केलेला नाही, ब आहे संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार राज्यांना नाही, सी आहे अखिल भारतीय सेवा संघराज्य तत्वाचा भंग करतात आणि डी आहे राज्यपालाच्या नेमणुकीची पद्धत भारताने अमेरिकन पद्धतीप्रमाणे स्वीकारली आहे. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय डी, म्हणजे विधान पर्याय डी मधलं जे आहे ते चुकीचं आहे.
म्हणजे राज्यपालाच्या नेमणुकीची पद्धत भारताने अमेरिकन पद्धतीप्रमाणे स्वीकारली आहे, हे विधान चुकीचं आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संघराज्य व्यवस्थेला वाटाघाटीचे संघराज्य असे कोणी संबोधले आहे? पर्याय आहेत केसी व्हियर, आयव्हर जेनिंग्स, ग्रॅनव्हिल ऑस्टिन, मॉरिस जोन्स. बरोबर उत्तर आहे पर्याय डी, मॉरिस जोन्स. भारतीय संघराज्य व्यवस्थेला वाटाघाटीचे संघराज्य असं मॉरिस जोन्स यांनी संबोधले आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे? पर्याय आहेत स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुभाव. बरोबर उत्तर आहे पर्याय सी म्हणजेच न्याय. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत न्याय या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी या शब्दांचा समावेश 1976च्या डॅश डॅश घटना दुरुस्तीनुसार करण्यात आला. 44, 41, 42 आणि 46. बरोबर उत्तर आहे पर्याय सी म्हणजेच 42. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी या शब्दांचा समावेश 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमतः केव्हा दुरुस्त करण्यात आली? 1952, 1966, 1976 आणि 1988. या ठिकाणी 1952 आहे पर्याय ए. आता बरोबर उत्तर आहे पर्याय सी म्हणजेच 1976. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमतः 1976 साली दुरुस्त करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे, उद्देशपत्रिकेत बहाल केलेल्या स्वातंत्र्याचा बरोबर क्रम डॅश डॅश आहे. 4 पर्याय आहेत. ए मध्ये दिलेला आहे अभिव्यक्ती, विचार, श्रद्धा, विश्वास, उपासना. बी आहे विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना. सी आहे अभिव्यक्ती, विचार, विश्वास, उपासना, श्रद्धा. आणि डी आहे विचार, अभिव्यक्ती, उपासना, विश्वास, श्रद्धा. तर बरोबर उत्तर आहे पर्याय बी म्हणजेच उद्देशपत्रिकेत बहाल केलेल्या स्वातंत्र्याचा बरोबर क्रम कशा पद्धतीने आहे? तर तो आहे विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना. पुढचा प्रश्न आहे, 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने प्रस्ताविकेत कोणत्या नवीन शब्दांचा समावेश केला आहे? अ आहे सार्वभौम आणि समाजवादी, ब आहे समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष, क आहे श्रद्धा, उपासना आणि व्यक्तीची प्रतिष्ठा आणि ड आहे एकता आणि एकात्मता. वरीलपैकी कोणते विधान किंवा कोणती विधाने बरोबर आहेत? आता जे 4 पर्याय दिलेले आहेत त्यातून बरोबर उत्तर आहे पर्याय ए म्हणजे विधान फक्त ब हे बरोबर आहे. म्हणजे 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने संविधानाच्या प्रस्ताविकेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या नवीन शब्दांचा समावेश करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली? उद्देशपत्रिका, मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्य आणि मार्गदर्शक तत्वे. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय ए उद्देशपत्रिका. भारतीय संविधानाने नागरिकांना उद्देशपत्रिकेत आर्थिक न्यायाची खात्री दिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही डॅश डॅश आहे. राज्यघटनेचे हृदय, राज्यघटनेचा आत्मा, राज्यघटनेचे डोके आणि यापैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे पर्याय बी म्हणजे राज्यघटनेचा आत्मा. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही राज्यघटनेचा आत्मा आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णयाद्वारे प्रस्ताविका ही घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आले? ए आहे बेरुबरी खटला, बी आहे गोलकनाथ खटला, सी आहे केशवानंद भारती खटला आणि डी आहे बोम्मई विरुद्ध भारताचे संघराज्य. बरोबर उत्तर आहे पर्याय ए बेरुबरी खटला. बेरुबरी खटल्याद्वारे न्यायालयीन निर्णयाद्वारे प्रस्ताविका ही घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आले होते. पुढचा प्रश्न आहे, खालील मुद्द्यांचा विचार करा. मुद्दा अ आहे भारतीय संविधानाचे तत्वज्ञान पंडित नेहरूंच्या ऐतिहासिक उद्दिष्टांच्या ठरावात अनुस्यूत होते आणि ब आहे हा ठराव संविधान सभेने 22 जानेवारी 1948 रोजी स्वीकृत केला. पर्याय आहेत दोन्ही बरोबर आहे, दोन्ही चूक आहे, ब बरोबर आहे, अ बरोबर आहे. तर बरोबर उत्तर आहे पर्याय डी अ बरोबर आहे. म्हणजे भारतीय संविधानाने तत्वज्ञान
संविधानाचे तत्वज्ञान पंडित नेहरूंच्या ऐतिहासिक उद्दिष्टांच्या ठरावात अनुसूत होते. हे विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय सम्मिलित झाले? राष्ट्राची एकता आणि राष्ट्राची अखंडता असं अ आणि ब या ठिकाणी दिलेले आहे. पर्याय आहेत केवळ अ, केवळ ब, दोन्ही, दोन्ही प्रथम पासूनच सम्मिलित होते, असे 4 पर्याय आहेत. तर बरोबर उत्तर आहे पर्याय बी म्हणजे केवळ अ बरोबर आहे. भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने राष्ट्राची एकता हे सम्मिलित झाले. पुढचा प्रश्न आहे, 42व्या घटना दुरुस्तीद्वारे उद्देशपत्रिकेमध्ये डॅश डॅश आणि डॅश डॅश शब्द जोडण्यात आले. पर्याय आहेत समाजवादी धर्मनिरपेक्ष राष्ट्राची एकता, बी आहे प्रजासत्ताक आणि राष्ट्राची एकता, सी आहे समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष आणि डी आहे धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक आणि राष्ट्राची एकता. तर बरोबर उत्तर आहे पर्याय ए म्हणजेच समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि राष्ट्राची एकता हे शब्द 42व्या घटना दुरुस्तीद्वारे उद्देशपत्रिकेमध्ये जोडण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे आर्थिक न्याय हे उद्दिष्ट डॅश डॅश यातून व्यक्त होते. ए आहे प्रस्तावना आणि मूलभूत अधिकार, बी आहे प्रस्तावना आणि मार्गदर्शक तत्वे, सी आहे मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे आणि डी आहे वरीलपैकी एकही नाही. तर बरोबर उत्तर आहे पर्याय बी प्रस्तावना आणि मार्गदर्शक तत्वे. भारतीय राज्यघटनेचे आर्थिक न्याय हे उद्दिष्ट प्रस्तावना आणि मार्गदर्शक तत्वे यातून व्यक्त होते. पुढचा प्रश्न आहे, फजल अली कमिशनचे सदस्य डॅश डॅश होते. पर्याय आहेत ए के एम पणिकर आणि हृदयनाथ कुंजरू, बी आहे यशवंतराव चव्हाण आणि अण्णा डांगे, सी आहे यशवंतराव चव्हाण आणि हृदयनाथ कुंजरू आणि डी आहे के एम पणिकर आणि अण्णा डांगे. तर बरोबर उत्तर आहे पर्याय ए के एम पणिकर आणि हृदयनाथ कुंजरू हे फजल अली कमिशनचे सदस्य होते. पुढचा प्रश्न आहे, उद्दिष्टांच्या ठरावाबाबत खालीलपैकी कोणते विधान गैरलागू आहे? ए आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटना समितीच्या उद्दिष्टांचा ठराव मांडला, बी आहे दिनांक 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्टांचा ठराव घटना समिती समोर ठेवण्यात आला, सी आहे उद्दिष्टांचा ठराव हा घटना समितीसाठी दिशादर्शक होता आणि डी आहे या ठरावानुसार भारत एक स्वतंत्र सार्वभौम समाजवादी आणि गणराज्य म्हणून घोषित करण्यात आले. तर बरोबर उत्तर आहे पर्याय डी या ठरावानुसार भारत एक स्वतंत्र सार्वभौम समाजवादी आणि गणराज्य म्हणून घोषित करण्यात आले होते. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हे भारताचे 25वे राज्य बनले. गोवा, मिझोरम, सिक्कीम, झारखंड. तर बरोबर उत्तर आहे पर्याय ए म्हणजेच गोवा. गोवा हे भारताचे 25वे राज्य बनले. पुढचा प्रश्न आहे, भारत सरकारने नियुक्त केलेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? पर्याय आहेत ए हृदयनाथ कुंजरू, बी आहे के एम पणिकर, सी आहे फजल अली आणि डी आहे के एम मुन्शी. बरोबर उत्तर आहे पर्याय सी फजल अली हे भारत सरकारने नियुक्त केलेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न आहे, सध्या भारतीय संघराज्यात किती घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत? तर दिलेल्या पर्यायातून बरोबर उत्तर आहे पर्याय ए 28 व 8 म्हणजे भारतीय संघराज्यात 28 घटक राज्य व 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. पुढचा प्रश्न आहे, राज्यांची पुनर्रचना किंवा संघराज्य संबंधाबाबत कोणती समिती आणि आयोग संबंधित आहे? पर्याय या ठिकाणी अ, ब आणि क आणि ड मध्ये 4 नावं दिलेली आहेत. अ मध्ये आहे JVP समिती, ब मध्ये दिले आहे दार आयोग, क मध्ये दिलं आहे राजा गोपालचारी समिती आणि ड आहे सरकारिया आयोग. जे 4 पर्याय दिलेले आहेत त्यामधून बरोबर उत्तर आहे पर्याय बी म्हणजे अ, ब आणि ड हे राज्यांची पुनर्रचना किंवा संघ संबंधाबाबत ज्या समिती किंवा आयोग जे आहेत ते त्याच्याशी संबंधित आहेत. म्हणजे JVP समिती, त्यानंतर दार आयोग आणि सरकारिया आयोग. पुढचा प्रश्न आहे, संघराज्यात नवीन प्रदेशाच्या प्रवेशाबाबत कोणत्या घटना दुरुस्त्या संबंधित आहेत? 10वी घटना दुरुस्ती, 12वी घटना दुरुस्ती, 14वी घटना दुरुस्ती आणि 16वी घटना दुरुस्ती असे 4 घटना दुरुस्त्या अ, ब, क आणि ड
याच्या खाली दिलेल्या आहेत. तर बरोबर उत्तर या ठिकाणी जे 4 पर्याय दिलेले आहेत त्यातून आहे पर्याय ए, म्हणजे अ, ब, क म्हणजे 10वी, 12वी आणि 14वी घटना दुरुस्ती हे संघराज्यात नवीन प्रदेशाच्या प्रवेशाबाबतच्या त्या घटना दुरुस्त्या आहेत. पुढचा प्रश्न आहे 2000 साली भारतीय संघराज्यात उत्तराखंड, छत्तीसगड व झारखंड या 3 नवीन राज्यांची जवळपास एकाच वेळी निर्मिती झाली. परंतु या 3 राज्यांची निर्मिती अधिनियम जेव्हा वास्तव्यात आले तेव्हा त्यांचा कालानुक्रम काय होता? आता या ठिकाणी जे 4 पर्याय दिलेले आहेत त्यातून बरोबर उत्तर आहे पर्याय सी, म्हणजे तो जो कालानुक्रम होता तो होता छत्तीसगड सुरुवातीला, त्यानंतर उत्तराखंड आणि त्यानंतर झारखंड. पुढचा प्रश्न आहे राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 नुसार संपूर्ण देशाचे विभाजन खालीलप्रमाणे झाले होते. 22 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश, 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश, 17 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश आणि 4 प्रकारची राज्य. बरोबर उत्तर आहे पर्याय बी, म्हणजे 1956 नुसार संपूर्ण देशाचे विभाजन हे 17 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश यामध्ये करण्यात आले होते. पुढचा प्रश्न आहे राज्यांची पुनर्रचना आणि संघराज्य संबंध यांच्याशी संबंधित आयोग व समित्या कोणत्या आहेत? JVP समिती, सरकारिया आयोग, इंद्रजित गुप्ता समिती आणि राजमन्नार समिती. जे 4 पर्याय दिलेले आहेत त्यातून बरोबर उत्तर आहे पर्याय बी, म्हणजे JVP समिती, सरकारिया आयोग आणि राजमन्नार समिती हे राज्यांची पुनर्रचना किंवा संघराज्य संबंध यांच्याशी संबंधित आयोग किंवा समित्या आहेत. पुढचा प्रश्न आहे भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनविण्यात आला? 1955, 1956, 1935, 1951. बरोबर उत्तर आहे पर्याय ए, म्हणजे 1955. भारतीय नागरिकत्व कायदा 1955 साली बनवण्यात आला. पुढचा प्रश्न आहे भारतीय नागरिकत्व हिरावून घेतल्याने नष्ट होते याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? ए आहे नागरिकाने लबाडीने नागरिकत्व मिळवले असेल तर. बी आहे नागरिकाने भारतीय राज्यघटनेप्रती बेईमानी दाखवली. सी आहे नागरिक सामान्यपणे सलग वर्ष भारताबाहेर राहिला. आणि डी आहे नागरिकास नोंदणीनंतर 5 वर्षाच्या आत अन्य देशात 1 वर्षांचा तुरुंगवास झाला तर. बरोबर उत्तर आहे पर्याय डी, भारतीय नागरिकत्व हिरावून घेतल्याने नष्ट होते याबाबत जे विधान बरोबर नाही ते आहे नागरिकास नोंदणीनंतर 5 वर्षाच्या आत अन्य देशात 1 वर्षाचा तुरुंगवास झाला तर. पुढचा प्रश्न आहे भारतीय नागरिकांच्या डॅश अधिकारांचा समावेश घटनेच्या विभाग 3 कलम 14 ते 18 मध्ये केला आहे. समतेचा, स्वातंत्र्याचा, धर्माचा आणि शैक्षणिक. बरोबर उत्तर आहे पर्याय ए, समतेचा. भारतीय नागरिकांच्या समतेच्या अधिकारांचा समावेश घटनेच्या विभाग 3 कलम 14 ते 18 मध्ये करण्यात आलेला आहे. मित्रांनो, आजच्या भागातील हा शेवटचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या तरतुदीद्वारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची हमी मिळते? अनुच्छेद 32, अनुच्छेद 25, अनुच्छेद 14 आणि अनुच्छेद 30. बरोबर उत्तर आहे पर्याय ए, अनुच्छेद 32. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबाबतच्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य या व्हिडिओच्या खाली कॉमेंट बॉक्समधून द्या. आपले काही सजेशन्स असतील तर ते सुद्धा आपण कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करून आम्हाला त्याच्या माध्यमातून पाठवा. आम्ही नक्की त्याचा विचार करू. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षांवर आधारित आमच्या चॅनेलवर नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.